राज्यात 17 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत अतिमुसळधार पाऊस झाला। पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं। अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसल्याचं देखील बघायला मिळालं। दरम्यान गेले 2 ते 3 दिवस राज्यात पावसानं उघडीप दिली होती, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला। मात्र आता मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईला पाऊस झोडपून काढणार आहे। पुणे मुंबईसह घाटमाथ्यावर देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे राज्यात पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे। गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर वाढणार आहे। त्याचबरोबर कोकणाला पुढील 5 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून कोकणातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर आता ही बातमी YouTube वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता Instagram किंवा Facebook वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हवामान विभागाकडून पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भाला यापूर्वी देखील पावसाचा मोठा फटका बसला होता। आता पुन्हा एकदा विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आल्यानं चिंता वाढलेली आहे। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात देखील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय। मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस राज्यासह देशात पावसाचा जोर वाढणार आहे। पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। जोरदार पाऊस झाल्यास त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे आणि तुमचं गाव देखील कोणतं आहे आणि तुमच्या गावातील हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।